नमस्कार मित्रांनो, भुजंगराव शेळके या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत. बऱ्याच दिवसांच्या गॅप नंतर मी आज युट्यूबवरती येत आहे. याचा एक विशेष आनंद होत आहे मला. पण मधल्या काळात काही प्रायोरिटीज माझ्या वेगवेगळ्या होत्या, ज्याच्यामुळे मला हा पिरियडिक व्हिडिओज अपलोड करता येत नव्हते. सॉरी फॉर दॅट. पण मी अशी खात्री देतो, इथून पुढे नक्की मी कन्सिस्टंटली व्हिडिओज अपलोड करत राहीन. तुमचे जे पण काही प्रश्न असतील तर ते प्रश्न मला नेहमी कमेंट बॉक्समध्ये विचारत चला. ओके. सो असाच एक प्रश्न मला विचारण्यात आला. ज्यावेळेस मी एका व्यक्तीचं फायनान्शियल प्लॅनिंग करत होतो, त्यांना मी प्रॉपरली सांगत होतो काही काही गोष्टी. तर टॅपिंग हा ओघानी विषय त्याच्यासमोर आला. आणि हे सांगत असताना तर त्यांनी स्पॉन्टेनियसली प्रश्न विचारला की टॅपिंग वगैरे सगळं ठीक आहे, पण मलाच कळत नाही, एवढा विचारांचा गोंधळ असतो, तर नेमकं टॅपिंग कशावरती करायचं हे कळत नसल्यामुळे मी टॅपिंगच करत नाही. ओके. तसा त्यांच्या बोलण्यातनं ओघानं आलेला जो काही प्रश्न होता तो स्वाभाविक प्रश्न होता, आणि ज्याच्यामुळे लोक टॅपिंग करायचं टाळतात. कारण कशावर टॅपिंग करायचं ह्याचीच क्लॅरिटी नसते. अर्थात तसे विषय भरपूर असतात, पण थॉट क्लॅरिटी येत नाही की ज्याच्यामुळं आपल्याला नेमकं कॉन्सन्ट्रेटेड कोणत्या टॉपिकवरती, कोणत्या विचारांवरती आपल्याला टॅपिंग केलं पाहिजे ह्याची क्लॅरिटी पटकन नसल्यामुळं ते तो कुठेतरी चालढकल होत राहते. सो आपल्याला आता तोच विषय घ्यायचा आहे ज्याच्यामध्ये आपल्याला थॉट क्लॅरिटी राहील, आणि थॉट क्लॅरिटी आपल्याला पुढच्या फोकस्ड सक्सेसकडे घेऊन जाईल आपल्याला. ओके. सो हे मी समजून सांगत असताना मी थोडा माइंड मॅपची मदत घेणार आहे. सो व्हाय टॅपिंग इज नेसेसरी, टॅपिंग करणं का गरजेचं आहे. माझ्या अगोदरच्या अनेक व्हिडिओज मधून मी हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की इमोशनल, मानसिक अर्थात शारीरिक कोणत्याही समस्येवरती टॅपिंग हे प्रभावीपणे वापर करता येतं, आणि त्या समस्येतून बाहेर पडण्यास आपल्याला ही टेक्निक अत्यंत प्रभावीपणे मदत करते. ओके. मग सर्वप्रथम आपण फिजिकल याच्यात बद्दल बोलू. फिजिकल कंडिशन्स वेगवेगळ्या असतात, त्याचे वेगवेगळे कारण असतात, त्याचे रूट कॉज वेगवेगळे राहतात. तर त्याच्या अनुषंगाने टॅपिंग स्क्रिप्ट वेगवेगळे राहते. टॅपिंग स्क्रिप्ट वेगवेगळी असण्यासोबतच मेडिकेशन पण त्या सोबत विचारात घेतलं जातं. आणि ह्या सगळ्याचं कॉम्बिनेशनली आपल्याला त्याच्यातून बाहेर पडायला मदत होते. ओके. सो फिजिकल कंडिशन आणि त्याची रूट कॉज, त्याची हिस्ट्री वेगवेगळी असल्यामुळं त्याच्या खोलात आज आता आपण जात नाहीये. ओके. मग आता आपण काय करतोय, तर इमोशनल लेवलवरती जे पण काही रिलीज करायचं आहे, किंवा जो काही मूळ मुद्दा आहे आपला, की आपल्याला अनेक गुंता असतो विचारांचा, पण नेमकं क्लॅरिटीच राहत नाही की आपल्याला टॅपिंग कशावरती करायचं आहे. त्या अनुषंगाने आपल्याला काही करता येते का, ते आता आपण पाहणार आहोत. आता याच्यामध्ये एक आहे की थॉट क्लॅरिटी. की थॉट क्लॅरिटी आपल्याला कधी येते. ओके. आणि थॉट क्लॅरिटी आल्यानंतर टॅपिंग कसं करायचं, किंवा थॉट क्लॅरिटी येण्यासाठी म्हणून आपण टॅपिंग कसं करायचं, हा एक विषय. दुसरा एक विषय आहे की इमोशनल रिलीज करत असताना पास्ट जे ट्रॉमाज असतात, जे जुन्या काही आपल्या भूतकाळातल्या ज्या काही घटना घडलेल्या असतात, ते रिलीज करण्यासाठी प्रभावीपणे टॅपिंगचा वापर करायचा. कुठल्या तरी इन्सिडेंट्स मध्ये आपला अपमान झाला असेल, कोणीतरी पाडून बोलला असेल, किंवा काही फायनान्शियल ट्रॉमाज असतील, कुठेतरी पैसे आपण गुंतवले असतील ते बुडले असतील, तो इम्पॅक्ट असेल आपल्या मनामध्ये, किंवा शाळा कॉलेजमध्ये कोणीतरी आपल्याला अप्रिशिएशन करायला पाहिजे होतं पण ते अप्रिशिएशन नाही केलं, असं पण काय एखादा इमोशनल ब्लॉक असेल, तर असे जे पण काय असतील तर ते रिलीज करायचे. आता कसे रिलीज करायचे, काय करायचे, ह्या चॅनलवरील काही जुने अपलोड केलेले व्हिडिओज तुम्ही रेफर करू शकताय. ओके. आज आपल्याला थोडंसं मी ह्याच्यामुळे हे जर आपण रिलीज केलं, तर हा जो अँक्सायटी आहे, ही जी आपली चिडचिडापणा आहे, किंवा ही जो आपला स्ट्रेस आहे, हे रिलीज नक्कीच होण्यास मदत होते. ओके. सो आज आपला फोकस आहे थॉट क्लॅरिटीवरती. त्याच्यावरती थोडक्यात मी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. थॉट क्लॅरिटीमध्ये कसं राहतंय की सुरुवातीला लिमिटिंग बिलीफ्स, म्हणजे आपल्या मर्यादित विचारसरणीवरती प्रचंड फोकस करणं गरजेचं राहतं. आता हा असा टॉपिक आहे की हा लगेच 5-10 मिनिटात किंवा दोन तासात पण संपणारा नाहीये. कारण आपल्या लहानपणापासूनच्या जडणघडणीमध्ये अनेक असे विचार आपल्या सिस्टीममध्ये डाउनलोड झालेले असतात की ज्याच्यामुळं आपण एक मर्यादित स्वरूपाची वाटचाल करत राहतोय. मग हे लिमिटिंग बिलीफ्स म्हणजे ह्या चुकीच्या धारणा
मर्यादित स्वरूपाचे विचार किंवा चुकीच्या धारणा आपल्यात पहिला आयडेंटिफाय करणं गरजेचं असतं. म्हणजे कोणकोणते आहेत हे समजून घेणं गरजेचं राहतं. आणि एकदा समजलं की त्याच्या अनुषंगानं त्याच्यावरती टॅपिंग करून त्याच्यावरती त्याची स्क्रिप्ट बनवून ते रिलीज करणं खूप गरजेचं राहतं. ओके. मग आता हा पण एक मोठा टॉपिक असल्यामुळे इथं आपण घेत नाहीये. इथं मग मी फक्त तुम्हाला एक उदाहरण देईन की पैशाच्या संदर्भात लिमिटिंग बिलीफ्स कशा शोधायच्या. सो इथे एका पुस्तकाचा मला रेफरन्स देणं अत्यंत गरजेचं वाटतं. ते पुस्तक आहे टी हार्व एकर यांचं. हा, अर्थातच तुम्हाला अनेकांना हे ओळखलं असेल की सिक्रेट्स ऑफ मिलेनियर माइंड हे पुस्तकाचं टायटल आहे. पैशांच्या संदर्भातल्या लिमिटिंग बिलीफ्स कशा आयडेंटिफाय करायच्या, तर त्याच्या संदर्भातलं ते एक अत्यंत महत्वाचं पुस्तक आहे. तुम्ही नक्कीच ते रेफर करा. मग ते पुस्तक रेफर केल्यानंतर लक्षात येईल की आपल्या लिमिटिंग बिलीफ्स कशा शोधायच्या ते. एकदा का शोधल्या की त्याच्या अनुषंगाने आपल्याला तिथं टॅपिंग करता येतं. ओके. सो हा पण आता टॉपिक मी डिटेलमध्ये एक्सप्लेन करत नाहीये. आपण थॉट क्लॅरिटीच्या रिलेटेड असलेले काही प्रश्न आपण घेतोय. या प्रश्नाच्या माध्यमातून मी हे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करेन की डेली बेसिसवरती आपल्याला टॅपिंग करणं का गरजेचं आहे ते. ओके. सो या प्रश्नापैकी आपण इथं पाहूया की पहिला प्रश्न जो आहे, हाऊ कॅन आय इनकॉर्पोरेट ईएफटी इंटू माय डेली रुटीन टू मेंटेन थॉट क्लॅरिटी. म्हणजे रोजच्या रोज टॅपिंग करण्यासाठी किंवा टॅपिंग हे रुटीन मध्ये आणण्यासाठी मी कसं हे आणू, किंवा मला असे कोणते पॉइंट्स किंवा असे कोणते टॉपिक्स भेटतील की ज्याच्यामुळे मला हे टॅपिंग रुटीन मध्ये आणता येईल. याच्यात ना प्रॅक्टिकली मी एक सगळ्यात सुंदर आणि मी स्वतः अनुभवलेले किंवा मी स्वतः अनुभवत असलेले एक कन्सेप्ट मी तुम्हाला सांगेन की रोज आपल्याला टॉपिक्स कुठून आणायचे हे टॅपिंग करण्यासाठी. तर बघा, सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपण अनेक लेवलवरती अनेक टॉपिकला डील करत असतोय, ज्या आपल्या रुटीनच्या ऍक्टिव्हिटी असतात त्या. मग ह्या प्रत्येक ठिकाणी आपण ओघाने सहजरित्या काही गोष्टी करत असतोय. काही गोष्टींमध्ये थोडंसं डिफिकल्टी झाल्यानंतर आपण थोडंसं विचार करून एकमेकाच्या सल्ल्यानुसार आपण निर्णय काही घेत असतोय. आणि काही गोष्टी अनावधानपणे आपण निर्णय घेत असतोय अनकॉन्शियसली. आणि आपल्याकडून त्या काही काही गोष्टी घडत राहतात. ओके. सो जिथं कुठं आपल्याला त्रास होतोय, बघा ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे की जिथं कुठं आपल्याला त्रास होतोय अशी त्रासदायक गोष्ट आपण ना आपल्या चार्टवरती छोट्याशा चिठ्ठीमध्ये लिहायची आहे, किंवा मोबाईलमध्ये आपण नोट्स काढून त्या नोट्स वरती लिहायचे आहे की याचा आपल्याला त्रास झाला बस. आणि लगेच आपल्या रुटीनमध्ये व्यस्त आपण त्याच्यात असतोच आहे त्या फ्लोमध्ये, तिथं आपल्याला काय करायचं नाही. पण संध्याकाळी घरी आलं किंवा थोडासा जरी आपल्याला कुठेतरी वेळ मिळाला, प्रवासात असेल किंवा घरी आल्यानंतर असेल, थोडासा वेळ मिळाला ना, ज्या गोष्टीचा आपल्याला त्रास झाला होता ना, ती गोष्ट परत आठवायची आहे आणि ती समोर ठेवायची आहे, तो सगळा प्रसंग समोर ठेवायचा आहे आणि टॅपिंग करायचं आहे. ह्या सगळ्या प्रसंगांना ना अपॉर्च्युनिटी म्हणून पाहायचं आहे. म्हणजे जितके पॉइंट्स आपण त्या नोटमध्ये कॅप्चर करू, तितक्या ह्या अपॉर्च्युनिटीज आहेत आपली डेव्हलपमेंट करण्यासाठी. ते साधे सुधे पॉईंट नाही, इट्स अन अपॉर्च्युनिटी. एक संधी म्हणून आपल्याला त्याच्याकडे पाहता आलं पाहिजे. आणि मग आपण एक एक पॉईंट करत घरी आलं की टॅपिंग करत राहायचं. ही एक झाली सर्वात महत्वाची गोष्ट की ज्याच्यामुळे आपल्याला रोज एक दोन अपॉर्च्युनिटी शोधत शोधत बघायचे आहेत. मग आपल्याला हे ऑटोमॅटिकली रुटीन मध्ये येत जाईल हे टॅपिंग करणं. दुसरं आहे, हे करत असताना व्हॉट स्टेटमेंट शुड आय यूज वाईल टॅपिंग टू क्लिअर अनवॉन्टेड थॉट्स. म्हणजे हे अनावश्यक थॉट्स येतात की हे रिलीज करण्यासाठी कोणकोणते स्टेटमेंट्स म्हणायचे आहेत. मुळात विचार ही अशी गोष्ट आहे की कंटिन्युअसली येतच राहणार आहेत. सो त्या विचारांच्याकडं एवढं कॉन्शियसली बघण्यात की आपल्याला पॉईंट नाहीये. आणि त्याच्यामुळे कोणतं स्टेटमेंट पाहायचं, कोणतं म्हणायचं, काय करायचं, याच्याकडं आपल्याला अजिबात तिकडं फोकस करायचं नाही. फोकस हेच करायचं आहे की आपल्याला इमोशनली, भावनिकरित्या त्रास कुठल्या गोष्टीचा होतोय, ज्या गोष्टीचा त्रास होतोय तो त्रास फक्त व्यक्त करायचा आहे. याच्यासाठी म्हणून आपल्याला सेपरेट कोणती स्टेटमेंट तयार करायची गरज पडायला नको. का तर आपल्याला जो त्रास होतोय तो त्रास व्यक्त करत राहायचा आहे. ओके. हा एक प्रकार आहे.
दुसरा एक प्रकार आहे, जर समजा आपल्याला काही इमोशनली आता ह्या पॉइंटला त्रास होत नाहीये, ओके आहे, तर आणि टॅपिंग करायची इच्छा आहे, थोडासा वेळ भेटतोय आपल्याला असं जर वाटत असेल तर अफर्मेशन्स घ्यायचे आहेत. एक जरी अफर्मेशन घेतलं, लेट अस से की मी दिवसेंदिवस प्रत्येक बाबतीत प्रत्येक गोष्टीत अधिकाधिक विकसित होत आहे. मी दिवसेंदिवस प्रत्येक बाबतीत प्रत्येक गोष्टीत अधिकाधिक विकसित होत आहे. मी दिवसेंदिवस प्रत्येक बाबतीत प्रत्येक गोष्टीत अधिकाधिक विकसित होत आहे. अशा स्वरूपाचं एक जरी अफर्मेशन घेतलं, एक जरी सुविचार घेतला आणि जर आपण टॅपिंग केलं, दॅट इज ऑल्सो इनफ. ओके. पुढचा प्रश्न आहे, कॅन ईएफटी बी कंबाईन विथ अदर माइंडफुलनेस टेक्निक्स? अर्थातच ईएफटी हे अनेक गोष्टींमध्ये आपण क्लब करून त्याचा वापर करू शकतोय. ओपन असेल त्याचाही वापर ईएफटीच्या सोबत करता येतोय. किंवा मी तर म्हणेन की साधं कोणता एक तर व्हिडिओ पाहताय, कोणताही व्हिडिओ, मोटिवेशनल व्हिडिओ की ज्याच्यातून तुम्ही आपलं नॉलेज घेत राहताय, त्याच्याही पुढे जाऊन मला असं म्हणायचं आहे की तुम्ही जस्ट टीव्ही जरी पाहत असाल तरी सुद्धा बसल्या बसल्या आपण टॅपिंग करू शकतो. किंवा बुक रिडिंग करताय, बुक रिडिंग करत असताना पण समोर बुक रिडिंग करत करत पण टॅपिंग करू शकतोय. सो ह्या सगळ्या ऑपॉर्च्युनिटीज घ्यायच्या आहेत आणि आपल्याला टॅपिंग करत राहायचं आहे. आता पुढचा प्रश्न आहे की हाऊ लॉंग शुड आय प्रॅक्टिस ईएफटी टू नोटीस इम्प्रुव्हमेंट्स इन माय थॉट क्लॅरिटी? की आपल्या विचारांच्या क्लॅरिटीमध्ये येण्यासाठी टॅपिंग किती वेळ करायचं आहे, किती वेळ करत राहायचं आहे? बघा, विचारांची क्लॅरिटी हे एक आपण आहे ना, मी एक तुम्हाला अॅनॉलॉजी समजून सांगण्याचा प्रयत्न करेन की टॅपिंग हे आपल्याला कधीपर्यंत करायला गरजेचं आहे. ते अॅनॉलॉजी अशी आहे की रात्रीची आपण व्हेकल चालवतोय असं समजा, एक्स प्लेस पासून वाय प्लेस कडे चाललोय आणि आपल्या व्हेकलच्या, लेट अस आपली कार आहे, कारचा लाईटचा जो प्रकाश कुठंपर्यंत जातोय, 100 फूट 200 फूट पर्यंत जातोय, 400 फूट पर्यंत जात असेल. सो तर रात्रीच्या प्रवासात आपण एक्स प्लेस पासून वाय प्लेस पर्यंत जाण्यासाठीचा सगळा रस्त्यामध्ये प्रकाश अपेक्षित ठेवतो का? नाही ना. तर आपल्याला जिथपर्यंत जायचंय दिशा फक्त माहित असते, रस्ता माहित असतोय आणि आपण रात्रीचा प्रवास करतो. तर आपण जसं जसं पुढे जाईल तसं तसं आपल्याला रस्ता मोकळा दिसायला चालू करतो, आपल्या रस्त्यात काय आहे काय नाही आहे, तर तेवढं आपल्याला क्लॅरिटी भेटत राहते. अगदी तसंच आहे आपल्या दैनंदिन आयुष्यात की आपण टॅपिंग करत राहायचंय. जेवढं विचारांची स्पष्टता निर्माण होऊन आपली निर्णय प्रक्रिया सहज होते ना, ते महत्वाचं आहे. जेवढी सहज होईल ना, तेवढं आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. आणि हीच सहजता पुढं 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 आपल्याला घेऊन जायचे. सहजता हा पॅरामीटर आहे. म्हणजे आपण जे पण काही निर्णय घेतो ते सहज होण्यास मदत होणं गरजेचं आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे की व्हॉट इज द बेस्ट टाइम ऑफ द डे टू प्रॅक्टिस ईएफटी फॉर थॉट क्लॅरिटी? आता असं काही, ही टॅपिंग ही अशी एक कन्सेप्ट आहे की हे कधीही तुम्ही करू शकताय, कितीही वेळा करू शकताय. पर्पज याचा एवढाच आहे की आपल्याला हे ब्लॉकेजेस किंवा हे जे काही गुंतागुंतीची कंटिन्युअसली थॉट प्रोसेस चालू आहे ही कुठेतरी स्टेबल झाली पाहिजे किंवा रिलीज झाली पाहिजे. ओके. सो ह्याच्यासाठी ना, एक मी एक जस्ट उदाहरण देतो. फार्मा कंपनीमध्ये माझे एक मित्र आहेत, मॅनेजर पोझिशनला आहे, त्यांची एक टीम आहे मोठी, स्वतः टीम लीड करतात ते. 10 ते 12 लोकांची टीम लीड करतायत. तर त्यांना मी हा कन्सेप्ट एकदा समजून सांगितलं होतं वगैरे वगैरे, मग त्यांनी हे सगळं कॉन्शियसली चालू केलं, करत राहिले. मग एकदा काय झालं त्यांना, बरेचसे दिवसभरात अर्थात प्रत्येकाचं शेड्यूल, प्रत्येकाचं वे ऑफ वर्किंग वगैरे वगैरे वेगवेगळं राहतं. पण त्यांना घरी येत असताना दिवसभरातले बऱ्याचशाच गोष्टी आठवत राहतात आणि विचार, ऑफिसमधलेच विचार कंटिन्युअसली डोक्यात फिरत होते. मग हे विचार घरी येत असताना भरपूर कालवा होते, असं झालं तसं झालं हे झालं ते झालं. मग ते जिना चढत असताना, घरी पार्किंग मधून जस्ट जिना चढत असताना त्यांनी टॅपिंग चालू केलं. जिना चढून एक दोन 4-5 मिनिटात ते घरी आले. ह्या 4-5 मिनिटात घरी येताना शूज काढून आत येत आहेत तोपर्यंत टॅपिंग चालू केलं. कंटिन्युअसली टॅपिंग, कुठलं वाक्य म्हटले नाही, कुठलं स्टेटमेंट आवर्जून त्यांनी आठवून काय बोलले नाहीत, काय नाहीत, कोणता त्रास होतोय हे पण त्यांनी काय केलं नाही, ब्लाइंडली टॅपिंग करत गेले. आता दिवसभराचं तेच विचार तेच सगळं चालू होतं बॅक ऑफ द माइंड मध्ये. पण टॅपिंग त्यांनी कॉन्शियसली चालू केलं. 2-4-5 मिनिटाच्या अंतरामध्ये घरी जसा प्रवेश केला तसं त्यांना ते प्रकर्षाने जाणवलं की समथिंग इज रिलीज्ड.
म्हणजे दिवसभराचं जे काय मगापासूनचे जे बर्डन होतं, ऑफिसमधून घरी घरापर्यंत येईपर्यंत जे काय विचारांच्या मध्ये जी कालवाकालव चालली होती, ती सगळी काही क्षणात थांबल्यासारखं त्यांना एक रिलीफ भेटला. ओके. सो तसं मला हे सांगायचं आहे की टॅपिंगसाठी कोणती अशी स्पेसिफिक वेळ नाहीये, करत राहणं इम्पॉर्टंट आहे. आता जिन्यातून तो व्यक्ती टॅपिंग करत करत वरती गेला, तर ही काही वेळ आहे का? पण नाही, त्यांनी केलं ते, आणि त्यातून त्यांना एक्सपिरियन्स पण आला की यस, मोकळं काहीतरी झालं. ओके. सो तसंच आहे. आता पुढचा प्रश्न पाहू की हाऊ डू आय मेजर प्रोग्रेस इन थॉट क्लॅरिटी आफ्टर युझिंग ईएफटी. आता हे सगळं तुम्ही वर दिलेल्या प्रश्नांप्रमाणे आता जे काय मुद्दे सांगितले त्याप्रमाणे तुम्ही टॅपिंग चालू केलं वगैरे, तर ही थॉट क्लॅरिटी आपल्याला आली आहे किंवा नाहीये, हे कसं ओळखायचं? काय पॅरामीटर्स आहेत की ज्याच्या माध्यमातून आपल्याला हे कळेल की कोणते कोणते आपल्याला म्हणजे टॅपिंगमुळे आपल्याला फरक झालेला आहे की वगैरे काय? तर मी इथं ना काही लिस्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सुरुवातीला जर्नलिंग करायचं आहे. जर्नलिंग म्हणजे आपल्याला सुरुवातीला काय त्रास होतो, काय होतो हे लिहायचं आहे, आणि नंतर एक कालांतराने आपल्या लक्षात येतं की त्या गोष्टीचा आपल्याला किती त्रास होतोय किंवा नाही. हा एक पॅरामीटर असू शकतोय. सगळ्यात सोपा दुसरा म्हणजे फीडबॅक फ्रॉम अदर्स. आपल्याबद्दल इतरांच्या कडून फीडबॅक घ्यायचा. आपला एखाद्या समस्याबद्दल आपण अगोदर कशी बिहेव करतो, तर आता कशी बिहेव करतोय, किंवा आपल्या बिहेवियर बद्दल एकंदरीतच आपल्या वागणुकीबद्दल आपल्या सोबतच्या किंवा सिनियर किंवा ज्युनियर कोणाकडून नाही, आपल्याकडून कामाच्या ठिकाणच्या लोकांकडून आपण फीडबॅक घेऊ शकतोय. इम्प्रुव्हिंग फोकस अँड कॉन्सन्ट्रेशन. आपण जे पण काही काम करतोय त्या कामात आपलं लक्ष आणि ज्या छोट्या छोट्या चुका असतात त्या चुका टाळून आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं आपल्याला जाणवतं ज्यावेळेस आपण कंटिन्युअसली टॅपिंगच्या फ्लोमध्ये राहतो त्यावेळेस. आणि डिसिजन मेकिंग फास्ट होतं. नाही का, मी मगाशी त्या कारचं उदाहरण दिलं की रस्ता समोर दिसतोय, रात्र जरी असली तरी रस्ता क्लिअर आहे नाही आहे हे आपल्याला कळतं, बिकॉज तो प्रकाशच तेवढ्यापर्यंत पोहोचत असतोय. तसं आपल्याला डे टू डे बेसिसवरती क्लॅरिटी येते विचारांची, आणि आपलं डिसिजन मेकिंग फास्ट होऊन जातं. आणि सगळ्यात महत्वाचा पॅरामीटर आहे तो म्हणजे क्रिएटिव्हिटी वाढते. म्हणजे तुम्ही जर तुम्हाला गाणं म्हणायचं आवड असेल तर तुम्ही गाण्याच्या फ्लोमध्ये गाणं कंटिन्युअसली म्हणत राहाल. चित्र काढणार असेल तर चित्र काढण्याची जी तुमची क्रिएटिव्हली एंगेज राहण्याची प्रवृत्ती आहे ती वाढेल. कविता करत असेल तर कविता कराल, लिखाण करत असेल तर लिखाण कराल, किंवा तुम्हाला नवीन काहीतरी करावंसं वाटणं हा एक महत्वाचा पॅरामीटर आहे तुमची थॉट क्लॅरिटी आलेल्याच. ओके. सो पुढचा प्रश्न आपण पाहतोय, पर्सनल जीएफटी सेशन. आता एवढं होऊन पण एवढं होऊन पण जर आपल्याला थॉट क्लॅरिटीसाठी टॅपिंग कसं करावं, किंवा आपल्या आहे त्या समस्येतून बाहेर येण्यासाठी टॅपिंग प्रोसेस कशी आहे हे जर कळत नसेल, त्याचा वापर कसा करायचा हे जर कळत नसेल, तर मी तुम्हाला सांगेन की नक्कीच प्रोफेशनल ईएफटी प्रॅक्टिशनरकडे तुम्ही कन्सल्ट करा. ज्या वेळेस आपण एखाद्या प्रोफेशनलकडे भेटतो तर त्यावेळेस नेमका काय चुकतं हे आपल्याला लक्षात येतं, आणि त्याच्या अनुषंगानं कोणकोणते टॅपिंग स्क्रिप्टचा वापर करणं गरजेचं राहतं हे पण कळतं. आणि त्या व्यक्तीच्या बोट धरून सुरुवातीचे काही दिवस चालत राहिलो तर आपल्याला ही क्लॅरिटी राहते की आपण कुठं चुकतोय आणि कशी प्रोग्रेस त्याच्यामध्ये चेक करायची हे कळतं. आणि आपल्याला परत आपण त्या पूर्वपदावरती येतो की जिथं आपल्याला आपली थॉट प्रोसेस राहते. हे गुंतागुंतीचा जर काय क्लिष्ट विषय असेल तर नक्की तुम्ही कन्सल्ट करू शकताय. ह्या केसमध्ये आपल्याकडं ईएफटी अकॅडमी अर्थातच आमच्याकडे अप्रोच तुम्ही होऊ शकताय, ज्याच्यामध्ये पर्सनलाइज्ड सेशन्स तुम्ही घेऊ शकता टॅपिंगच्या बाबतीतले. नक्कीच मी काहीतरी त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युट करण्याचा प्रयत्न करेन. पुढचं आहे, व्हॉट आर सम एक्झाम्पल्स ऑफ ईएफटी स्क्रिप्ट फॉर मेंटल क्लॅरिटी. या चॅनलवरती अनेक आपण टॅपिंग स्क्रिप्ट घेतलेल्या आहेत, वेगवेगळ्या फॉर्मॅट्समध्ये घेतलेल्या आहेत. त्याचा नक्की तुम्ही वापर करा, ते रेफर करा अगोदरचे काही टॅपिंग स्क्रिप्ट असेल तर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे एक अत्यंत महत्वाचा मुद्दा असा आहे की टॅपिंग करत असताना ही जी दोन वाक्य आहेत ना, असं असलं तरी सुद्धा मी माझ्यावरती प्रेम करतो आणि मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो, हे मात्र तुम्ही कंटिन्युअसली म्हणत चला.
खूप काही घडत राहते आपल्या बॅक ऑफ द माइंड मध्ये. असं असलं तरी सुद्धा मी माझ्यावरती प्रेम करतो, मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो. परिस्थिती कशी पण असू दे, असं असलं तरी सुद्धा मी माझ्यावरती प्रेम करतो, मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो. असं असलं तरी सुद्धा मी माझ्यावरती प्रेम करतो, मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो. एवढी 2 वाक्य जरी कंटिन्युअसली म्हणत गेलात तरी सुद्धा मोर दॅन इनफ आहे, हा माझा विश्वास आहे. ओके. सो अशा पद्धतीनं मी हे सांगण्याचा प्रयत्न केला की आपल्याला कंटिन्युअसली टॅपिंग करणं का गरजेचं आहे. ओके. आणि ही टॅपिंग करणं म्हणजेच आपल्यावरती प्रेम करायची एक संधी आहे. ही संधी सोडायची नाहीये. की असं असलं तरी सुद्धा मी माझ्यावरती प्रेम करतो, मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो. ही स्वतःवरती प्रेम करायची, स्वतःला स्वीकार करायची एक संधी आहे. ही संधी सोडायची नाहीये. ओके. सो आय होप टॅपिंग का करणं गरजेचं आहे या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. अजूनही काही तुमचे प्रश्न असतील तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा मला. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.